साहेब, राज्यभरामध्ये 26,64,000 बोगस लाडक्या बहिणी ह्या सापडलेल्या आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी सापडलेले आहेत आणि लाडक्या बहिणींची पुन्हा एक KYC करण्याचा निर्देश पडताळणी होणार आहे. असं आहे की ज्या वेळेला लाडक्या बहिणींना त्याची आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला त्यावेळा नंतर लवकरच निवडणुका विधानसभेच्या लागत होत्या. प्रत्येकजण मुख्यमंत्री काय, उपमुख्यमंत्री काय, मी काय आणि हे काय सगळं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यातील निवडणुकीच्या संदर्भामध्ये गुंतलेले होते. आणि मग त्यावेळेला एक गाईडलाईन्स ठरवून दिले होते, नियम ठरवून दिले होते की एका घरामध्ये फक्त 2च महिला, ज्याकडे गाडीघोडा आहे त्यांना नाही, हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही, अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते. परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारीसुद्धा इलेक्शनचं काम करावं, हे काम करावं, ह्या सगळ्या याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं लिहिली गेली. राज ठाकरे आणि त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये असं ठरलं की आता हे सगळं शोधणं हे काही 8 दिवसाचं काम नाही आहे, तर ठीक आहे निवडणुकीनंतर जे आहे आपण हे शोधूया. आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःसुद्धा सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनींनी स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं काय आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये, संपला विषय. परंतु त्याच्यामध्ये काही पुरुष लोकांनी सुद्धा जर काही केलं असेल असं तर निश्चितपणे ते शिक्षेला पात्र आहे. त्यामुळे अजूनही सरकारतर्फे मी हेच सांगेन की ज्या भगिनी त्या नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपण दूर झालं पाहिजे, कारण त्यांना इतर ज्या सवलती मिळत आहेत. तर आता जे आहे शेवटी जे आता माहिती गोळा करायचं काम सुरू आहे, त्यामध्ये आणखीन काही महिला सापडतील भगिनी, पाहूया काय काय होत आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी तयार झालेले आहेत, पुन्हा एकदा संघर्ष होणार असे दिसतंय. काय संघर्ष होणार, कशासाठी संघर्ष होणार, कुणाबरोबर संघर्ष करणार. सरकार आमचं म्हणणं एवढंच आहे, असं आहे की 54% OBC आहेत देशामध्ये आहेत. बिहारमध्ये जातगणना झाली 63% निघाले, त्या 54%चे अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं. आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये 374 जाती आहेत, भटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे. 54% लोक आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे 10% आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तेच सांगितलं. बरं, विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिकच्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी वसतिगृह, इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या OBC आहेत त्याच्यापेक्षा अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या, आमचं काही म्हणणंच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही आणि उगीच आम्हाला पण अडचण होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही. पण OBCच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील, नवे म्हणणं हेच राहील की नाही, कारण 4 आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं OBCमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज OBCमध्ये येऊ शकत नाही. याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला OBC समाजसुद्धा जागृत आहे, तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही. पण आज
जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सगळं बघतो आहोत काय चाललं आहे ते. साहेब, राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की आपली मतं चोरली जात नव्हती, ती लाटली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्द्यावर. काय झालं? राहुल गांधींनी जो वोट चोरीचा मुद्दा मांडलेला आहे, तर कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की मी कधीपासून सांगतोय की मतांमध्ये घोड होतोय, आपल्याला मतं मिळत नाही असं नाहीये, पण आपली मतं चोरली जात आहेत, लाटली जात आहेत. 10-12 वर्षाचा जो घोळ आहे आमच्याकडून मत चोरले गेलेले तो सुद्धा बाहेर असं देखील त्यांनी म्हटलेले आहे आणि राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं देखील म्हणतात. बरं, ठीक आहे, प्रत्येकाचं म्हणणं आहे तसं. असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आम्ही सुद्धा मी स्वतः म्हणा की आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगतो, निवडणुकीच्या अगोदर आपल्या मतदार याद्या तपासून घ्या. त्याला एक मुदत दिलेली असते, तुम्ही त्याच्यावर जे आहे हरकत घेऊ शकता की याचं नाव राहिलेलं हे घ्या, याचं हा डबल आलेलं याचं नाव काढा, हा इथे राहत नाही, हा वारलेला आहे, मयत आहे, काढून टाका. तर हे काम जे आहे ते प्रत्येक पक्ष आता करतो आहे. याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहा अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरेंनी केली. असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं हे काम आहे, सत्ताधारी पक्ष हे ऐकत असतं, शेवटी जनता ठरवत असते कुणाचं खरं आहे ते. भुजबळ साहेब, याच संदर्भामध्ये आता तुम्ही म्हटलं की निवडणुकीच्या अगोदर तक्रारी करायला पाहिजे होत्या. मुक्ताईनगरचे आमदार शिंदे गटाचे त्यांनी सातत्याने या संदर्भात तक्रारी केल्या होत्या की 43,000 मतं हे तक्रारी नुसत्या तोंडी करून नाही, न्यायालयापर्यंत तिथे गेलेले लेखी करायला लागतात. निवडणूक झाल्यावर नाही, निवडणुकीच्या अगोदर. अगोदर केलेले आहेत आणि तक्रारी. त्या जर असतील तर त्याच्यावरच्या निवडणूक अधिकाऱ्याने ताबडतोब काम करायला पाहिजे. ते निवडणूक अधिकारी जातात, चौकशी करतात, काही नावं जे असतील मयत वगैरे ते काढतात. हे असं आहे. मी सुद्धा आज 57-58 वर्ष निवडणुका लढवतो आहे मुंबईच्या महानगरपालिकेपासून. तर ही प्रक्रिया आम्ही नेहमीच करत आलेलो आहे, बघत आलेलो आहोत. याच्यामध्ये काही नको ते घुसलेले असतात, जे पाहिजे ते नसतात, ते आपण त्यांना दूर करण्याचा किंवा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांना उभं राहायचं, त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं या तथ्याने या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही राज ठाकरेंचे आरोप असतील किंवा- असं आहे ना की आता एवढे 14-15 कोटी लोक असतात, त्यांची ती नावं, तर काही वेळेला काही लोक गडबड करत असतील, पण ते आपण जागरूक राहून ते थांबवलं पाहिजे. त्याच वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या हरकती घेण्याची ही वेळ त्यावेळेला आपण थांबवल्या पाहिजेत आणि तिथे हरकत घेतली पाहिजे की हे चुकीचं आहे. पण ती हरकत घेऊन पण त्याला निर्णय दिला गेला नाही. चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली त्या संदर्भामध्ये की माझ्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली गेली नाही, न्यायालयापर्यंत गेलो तरी सुद्धा समाधान होऊ शकलं नाही असं त्यांनी म्हटलं. मला काही अशी कल्पना नाही. माझ्या बाबतीमध्ये तरी मी सांगेन की ज्या वेळेला आमचे लोक गेले आणि ते दाखवून दिलं की चुकीचं आहे, त्यावेळी ती मतं बाद करण्यात आली. ज्यावेळेला असं सांगितलं आम्ही की ही मतं राहिलेली आहेत ती जोडण्यात आलेली. सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, सरकारला काय प्रॉब्लेम आहे असा सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला. माझं स्वतःचं सुद्धा हे मत आहे, सरकारनं हे काही ठरवण्याची आवश्यकता नाही. मी ती मफलर वापरावी की नाही, यांनी शर्टिंग करत कपडे असे घालावे की नाही, कुठं घालावे, काय खावं काय प्यावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्यावरती सोडून दिलं पाहिजे. साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस शालार्थ आयडीची SIT चौकशी चालू आहे, तर संस्था चालकांवर कारवाई होऊ शकते का? जे काय असेल ते आहे, काय चुकीचं केलं असेल तर कारवाई होणार. साहेब, कबुतरांच्या समर्थनार्थ पेटाने बॅनरबाजी केलेली आहे. आम्ही मुंबईकर असल्याची बॅनरबाजी मराठी एकीकरण समितीने केला आहे, याला विरोध केलेला आहे मराठी एकीकरण समिती, असं पाहता येईल. असं आहे की हे कबूतर मी तर आज म्हणजे माझ्या 1-2 वर्षाचा होता त्यावेळेपासून मी मुंबईत राहतो आहे. हे कबूतर खाणे त्यावेळेपासून आहे, मला मान्य आहे, पण त्यावेळेला लोकसंख्या फार कमी होती आणि कबुतरांची संख्यासुद्धा फार कमी होती. आता लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि इमारती एवढ्या झालेल्या आहेत. आता मोठमोठ्या डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामुळे जे आहे लोकांच्या जे आहे अनेक रोगाला आमंत्रण दिलं जातं आहे, हे मोठ्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मग आता माणसं जपायच्या अगोदर की कबूतर जपायच्या अगोदर हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्री हे गणपतीच्या आधीपर्यंत सोडवण्यात यावं, यावर आपलं मत काय? मला काही माहिती नाही, ते आता थोड्या वेळात येतील, त्यांना परत विचारा त्यांचं पूर्ण मत काय आहे.
ते काय अपूर्ण असेल तुम्हाला वाटलं असेल तर ते पूर्ण करून घेतील. पण हा तिढा अजूनही सुटलेला आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा काय वाटतं? कुंभमेळा येऊ घातलेला आहे, अजूनही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाही. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न तो आणि पालकमंत्री असं आहे ना की ते मुख्यमंत्री तो निर्णय घेत असतात तर घेतील योग्य वेळेला. दावा करणार का पालकमंत्री पदावर आपण? मी कुणात दावा करत नाही, परंतु सर्वसाधारणपणे ही पद्धती आहे की महायुतीमध्ये किंवा युती जे काही युती असेल त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाचे, आपल्या सहकारी पक्षाचे किती आमदार आहेत, काय आहेत, असलेले मंत्री, त्यांचं वाटप, या सगळ्या गोष्टी सारासार विचार करून केल्या जातात. मला जेव्हा सुचवलं तर मी सांगितलं, मी सुद्धा आमच्या अजितदादांकडे सांगेन की बा आपले पण 7 लोक आहेत इथे, जास्त आहेत, त्याचासुद्धा विचार करा. आता हे सांगणं हे काही चुकीचं नाही. शेवटी अजितदादाला सांगितलं, अजितदादा मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करतील, मुख्यमंत्री निर्णय घेतील. जबाबदारी दिली तर स्वीकारायला आवडेल. आपल्याला जबाबदारी दिली तर स्वीकारायला आवडेल पालकमंत्री पदाची. हे असले वेगळी प्रश्न जे आहेत ना, मी माझ्या आयुष्यात खूप पाहिलेले आहेत. ते दुसरीकडे आहे. आपल्या मनात काय आहे? आपल्या मनात काय? नाही, माझ्या मनात अजितदादांना सांगणं, मी ते योग्य वेळेला सांगेन. कधीपर्यंत तिढा सुटणार असं वाटतं आपल्याला? कधीपर्यंत विघ्नहर्ता साकडं घालणार का? विघ्नहर्ता योग घातलेला आहे पालकमंत्री बाबत, साकडं घालणार? तिढा सुटेल? विघ्नहर्ता योग घातलेला आहे पालकमंत्री पदाबाबत, साकडं घालणार विघ्नहर्त्याला? अरे बाबा, मी विघ्नहर्त्याला एवढंच साकडं घालणार की जे अतिवृष्टी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना उभं राहण्याची शक्ती, बळ द्या. सरकारला ती शक्ती, युक्ती, बळ द्या. लोकांसाठी आपण मागणं घालू, देवांसाठी. आपण बाकी स्वतःसाठी काय मागणं घालायचं? चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.